उद्धव ठाकरे 22 जानेवारीला नाशिकमधील काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेणार आहेत। एकीकडे राम मंदिराचं अयोध्येमध्ये लोकार्पण तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेऊन गोदावरीच्या तीरावर महाआरती सुद्धा करणार आहेत। पाहूयात। बावीस जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे। दरम्यान याच दिवशी उद्धव ठाकरे नाशिकच्या काळाराम मंदिरात महाआरती करणार आहेत। 23 जानेवारीला नाशकात ठाकरे गटाचं शिबिरही आयोजित करण्यात आलंय। या शिबिराच्या पार्श्वभूमीवर काळाराम मंदिरात दर्शन घेऊन उद्धव ठाकरे गोदावरी नदीच्या तीरावर महाआरती करणार आहेत। काळाराम मंदिरामध्ये आम्ही जाऊन तिथेही रामाचं दर्शन घेऊ। साधारणतः 6:30च्या सुमारास संध्याकाळी 22 जानेवारीला आम्ही काळाराम मंदिरात जाऊ। प्रभू रामचंद्र हे पंचवटीला सुद्धा काही काळ वास्तव्यास होते। त्यांच्या त्या वास्तव्याने पूजित झालेला तो सगळा परिसर आहे आणि हे पावित्र्य लक्षात घेऊन आम्ही त्याच दिवशी संध्याकाळी 7:30ला गोदातीरी एक मोठी महाआरती सुद्धा घेणार आहोत। रामलल्लाचं दर्शन त्यांनी इथून घ्यायचं की नाशिकमधून घ्यायचं हा त्यांचा विषय आहे। पण शेवटी ज्या वंदनीय शिवसेना प्रमुखांनी रामलल्लाकरता जे कार्य केलं आहे त्यांचे सुपुत्र म्हणून त्यांनी अयोध्येला जायला पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे। काळाराम मंदिरात उद्धव ठाकरे दर्शन घेणार आहेत। यावर विरोधकांनीही प्रतिक्रिया दिल्यात। कोणालाही कुठेही पूजेचा अधिकार आहे असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। संध्याकाळी 6 वाजता पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, माननीय आदित्यजी ठाकरे आणि शिवसेनेचे जे मान्यवर आहेत हे 22 तारखेला येतील आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये संध्याकाळी 6:30 वाजता काळाराम मंदिरमध्ये प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतील। संध्याकाळी 7 वाजता गोदा तीरावर महाआरती होईल आणि त्या दिवशीचा कार्यक्रम संपेल। त्यांना कुठं जायचं आहे, कुठं पूजा करायची आहे हे त्यांचा अधिकार आहे। त्यांना घरी करायची आहे की काळाराम मंदिरात करायची आहे की अयोध्येला जायचं आहे त्याबद्दल त्यांनी निर्णय घ्यायचा आहे। ज्या मंदिरात उद्धव ठाकरे दर्शन घेणार आहेत त्या काळाराम मंदिराचा इतिहास काय आहे या ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं काळाराम मंदिर। आपल्या वनवासादरम्यान प्रभू श्रीराम ज्या ठिकाणी वास्तव्यास होते त्याच ठिकाणी काळाराम मंदिराची उभारणी। मंदिरात राम, लक्ष्मण आणि सीता मातेची काळ्या रंगाची मूर्ती। प्रभू श्रीरामांच्या मूर्तीला अभयमुद्रा असलेली मूर्ती म्हणतात। 14,000 राक्षसांचा वध पंचवटी परिसरात प्रभू श्रीरामांनी केल्याची मान्यता आहे। पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकरांकडून 1780 मध्ये मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली। स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना असलेलं हे काळाराम मंदिर। या मंदिराचा अत्यंत सुंदर असा इतिहास आपल्याला सांगता येईल। प्रभू रामचंद्र जेव्हा अयोध्येहून या ठिकाणी निघाले होते ते चित्रकूट आदी पर्वतावरून पदक्रमण करीत करीत नाशिक या तीर्थक्षेत्री आले होते। या नाशिक तीर्थक्षेत्रीमध्ये त्यांनी या ठिकाणी अगस्ती मुनींच्या सांगण्यावरून या ठिकाणी निवास केला। ज्या ठिकाणी निवास केला प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी 5 वडाची झाडं होते म्हणून या क्षेत्राला नाव पंचवटी असं पडलेलं आहे। पंचवटी म्हणजे 5 वडांचं स्थान असलेलं। प्रभू रामाच्या मंदिर लोकार्पणाच्या निमंत्रणावरून राज्यात चांगलंच वादंग निर्माण झालंय। उद्धव ठाकरेंना निमंत्रण न मिळाल्यामुळे ठाकरे गटानं वारंवार भाजपवर निशाणा साधलाय। त्यामुळे 22 जानेवारीला एकीकडे प्रभू श्रीरामांची अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे तर दुसरीकडे नाशकाच्या काळाराम मंदिरात उद्धव ठाकरे महाआरती करणार आहेत। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।